नमस्कार सर्वांना. तर काही दिवसात सर्वांना माहिती आहे की एम-पी-एस-सीचं राज्यसेवेचं पेपर होणार आहे प्रिलिम्सचं. तर जर तुम्ही पी-वाय-क्यूला चांगल्याने अॅनलाईज करणार, तर तुम्हाला एक रिपीटेड पॅटर्न किंवा एक रिपीटेड थीम दिसून येणार. ठीक आहे. ते रिपीटेड थीमबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला देऊन देणार. पण आता एक रिपीटेड पॅटर्न जो आपल्याला दिसून येतो, जवळपास 14 मोस्ट इम्पोर्टंट पॅटर्न आम्ही अॅनलाईज केलेले आहेत. तर या पॅटर्नला या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. डिफरंट टाइप ऑफ सेट्स ऑफ क्वेश्चन्स जे आहेत त्याला आपण बघणार आहोत. त्याचबरोबर हा इम्पॉर्टंट का होऊन जाते व्हिडिओ, सर्वात आधी तुम्हाला लर्निंग्स मिळणार की कशा हिशोबाने एम-पी-एस-सी नेहमी पॅटर्न एक अप्रोच ठेवतो क्वेश्चन विचारण्यासाठी. तुम्हाला मेथोडॉलॉजी ऑफ सॉल्व्हिंग पण माहीत होणार आणि जेव्हा आपण अभ्यास करतो त्या टाईमला आपल्याला कशा हिशोबाने रीडिंग करायला पाहिजे, कुठला एरिया ऑफ फोकस राहायला पाहिजे, ठीक आहे, कशा हिशोबाने आपण एम-सी-क्यूला डील करू शकतो याच्याबद्दल वगैरे क्लॅरिटी येणार. ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्याच्याबद्दल आता बघू. तर सर्वात पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट जो टाईप आपल्याला दिसून येतो तो आहे मॅच द पेअर. जर तुम्ही मॅच द पेअरचे प्रश्न बघणार तर दरवर्षी 4 ते 5 आपल्याला दिसून येणार. तो एम-पी-एस-सी राज्यसेवा असो किंवा कंबाईन एक्झाम असो, नेहमी आपल्याला 4 ते 5 थोडं हायर रेंजमध्ये मी म्हटलं, पण दरवर्षी आपल्याला 2 ते 3 प्रश्न नेहमी दिसून येणार. ठीक आहे. प्रत्येक एक्झाम्समध्ये आपल्याला एम-पी-एस-सीचा हा फिक्स पॅटर्न असतो. आता याच्यामध्ये कसं करायचं असतं, पहिले 2013चा आपण स्टार्टिंग घेतली. तर 2020 नाही तरी आपण म्हणू शकतो 18-19 पर्यंत एम-पी-एस-सीने काय केलेलं आहे, तुम्हाला एखादंही ऑप्शन आता बघा मी क्वेश्चनला रीड नाही करत आहे, मी जस्ट तुम्हाला एक पॅटर्न समजवत आहे. तर पॅटर्नकडे लक्ष द्या. आन्सर करेक्ट रॉंग याच्याकडे थोडं लक्ष देण्यापेक्षा पॅटर्नकडे लक्ष द्या. बिकॉज आय एम नॉट रीडिंग द क्वेश्चन, आय एम टाइम टू एक्सप्लेन की कशा हिशोबाने एम-पी-एस-सी प्रश्न विचारतो किंवा ऑब्जेक्टिव्हचे जे काही एम-सी-क्यूजचे ऑप्शन्स आहेत त्याला फ्रेम करतो. ठीक आहे. तर सपोज आपल्याला एक आन्सर माहिती आहे की पॅसिफिक ओशनमध्ये युरेशियन ट्रेंच आहे सपोज. ठीक आहे, 3 आहे. तर एखाद्याही ऑप्शनला तुम्ही एलिमिनेट करू शकले असते तरी तुमचा आन्सर येत होता. पण हा पॅटर्न आधीच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतो. हा 2025चा प्रश्न आहे. आपल्याला रिपीट बघा एखाद मॅच द पेअरमध्ये हा पॅटर्न दिसू शकतो. पण आता बरेचदा काय करते एम-पी-एस-सी ॲटलीस्ट 2 ऑप्शनमध्ये सिमिलॅरिटी ठेवतो. जसं की मला माहिती आहे ऑप्शन नंबर एचा आन्सर डी आहे. तर हो हे बघा तुम्ही तर बघू शकता 2 ऑप्शनमध्ये तो नेहमी काय करतो, नेहमी आपण म्हणू शकतो की पॅटर्न सेम ठेवतो. हे बघा इथे. ठीक आहे. दोघं याच्यामध्ये तो शफल करतो. पहिले हे असं नव्हतं करत. मोस्टली एक ऑप्शनमध्ये त्यांनी एक ऑप्शन गेस केलं तरी आपण आन्सर जज करू शकत होतो. आता थोडं डिफिकल्टी लेव्हल वाढवण्यासाठी त्यांनी हा पॅटर्न अप्रोच केलेला आहे. ठीक आहे. तर हा एक आपल्याला पॉईंट समजून येतो. एम-सी-क्यूचं एक पहिला पॉईंट आपल्याला समजलं की टाइप 1 मॅच द पेअर याच्यामध्ये हे काही आपल्याला पॉईंट्स दिसून येतात. ठीक आहे. इथे पण सिमिलरली पॅटर्न थोडा तुम्हाला दिसून येणार. ठीक आहे. हे आणि बघा एम-सी-क्यू मध्ये आपण जेव्हा बघतो तर पहिले काय व्हायचं, पहिले आपल्याला असं जिओग्राफीचे प्रश्नच ते विचारायचे. पण आता त्यांनी काय करायला लागलं, इकॉनॉमीमध्ये पण त्याच्याच हिशोबाने प्रश्न विचारायला लागले. सेन्ससचे प्रश्न दरवर्षी येतात. ठीक आहे. तर सेन्ससचे प्रश्न जेव्हा आपण बघायचे तेव्हा नेहमी स्टेटमेंट बेस राहायचे. पण आता त्यांनी स्टेटमेंट बेस ना करता आपल्याला या पॅटर्नमध्ये पण दॅट इज मॅच द पेअर पॅटर्नमध्ये पण प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. म्हणून आपल्याला टू द पॉईंट एक्झॅक्ट डिटेलिंग माहिती राहायला पाहिजे. ओके. तर हा आपला पहिला पॅटर्न झाला. तर सेकंड पॅटर्न आहे फिलिंग द ब्लँक्स. पहिले एम-पी-एस-सी काय करायचं, बघा एम-पी-एस-सीचं एक पॉईंट लक्षात घ्या पहिले. एम-पी-एस-सीचा एक ठराविक पॅटर्न नाही आहे. एम-पी-एक्स म्हणजे बघा आपण 100 क्वेश्चन घेतलं तर अराउंड 70% किंवा 60% आपण म्हणू शकतो एक फिक्स पॅटर्न येतो. पण कधी-कधी ते ऑप्शनचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये थोडाफार तरी तो चेंजेस करतो. ठीक आहे. तर तो एक पॉईंट तुम्हाला रिपीटेड जर तुम्ही पी-वाय-क्यू बघणार तर तुम्हाला समजून येणार. आणि येस ज्याही मुलांना आमची पी-वाय-क्यू बुक हवी असेल ते त्यांनी घेऊ शकतात. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. होम डिलिव्हरी होऊन जाते. बुक तुमच्या घरी डेफिनेटली काही 5-6 दिवसात पोहोचून जाणार. ठीक आहे. एक आता मी काय म्हणत होती, फिलिंग द ब्लँक्सवाला पॅटर्न. फिलिंग द ब्लँक्सवाला पॅटर्नमध्ये काय आहे, एक स्टेटमेंट दिलेली आहे. तुम्हाला या ऑप्शनमधून सांगायचं आहे. हा एक तुम्ही बघू शकता आणि हे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला आन्सर माहीत असेल तर ओके, नाही माहीत असेल तर एलिमिनेशन करू शकतो. अदरवाईज काही गेसवर्कचं बसत इथे नाही. ठीक आहे. थर्ड कन्फ्यूज ऑप्शन. आता एम-पी-एस-सी काय करायला लागलं, मागचे 2 वर्षापासून तुम्ही बघा 24-25च्या पॅटर्नमध्ये तुम्हाला दिसून येणार. बघा आता इथे काय विचारलं आहे की बॅरिस्टर चितरंजन दासनी XYZ पुस्तक लिहिलेली आहे. तर या ऑप्शनमध्ये बघा कसं कन्फ्युजन केलं. इंडियन्स ऑफ इंडिया, इंडिया अँड इंडियन्स, इंडियन फॉर इंडिया, इंडियन्स फॉर इंडिया. ठीक आहे. बघा कधी-कधी काय होते आपल्याला वाचताना आपण लागतो ठीक आहे इंडियन नावाची काहीतरी पुस्तक यांनी लिहिलेली आहे. एक्झॅक्ट कधी-कधी आपण नाव लक्षात घेत नाही. आपण म्हटलं चितरंजन दास म्हटलं तर इंडियनची काहीतरी पुस्तक आली. असं आपण थोडं अंदाजाने करतो कारण की आपल्याला एकच पुस्तक नाही वाचायची राहत किंवा एखाद्या लीडरचीच पुस्तक नाही वाचायची राहत. बरेचसे बुक्स वाचायचे राहतात, बरेचसे न्यूजपेपरबद्दल वाचायचं राहतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण काय करतो कधी-कधी
काही मुलं करू पण शकतात. बघा, काही मुलं एक्झॅक्ट वाचू शकतात. मी एक इन जनरलाइज वेनी सांगत आहे. तर अशा वेळी आपल्याला थोडंसं, जर आपण जनरलाइज वेनी थोडंफार वाचलं, तर अशा ह्याच्यात ऑप्शनमध्ये कन्फ्यूज करण्यासाठी ते थोडं कन्फ्युजिंग ऑप्शन आपल्याला देतात. सिमिलरली इथे बघा, इथं आपल्याला सफर इंडेक्सबद्दल विचारलं आहे. सर्वांना माहिती आहे एअर क्वालिटी इंडेक्स आहे हा. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता बघा, ऑप्शनमध्ये कसं केलेलं आहे, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, मुंबई. आता बघा, दिल्ली, मुंबई, 2 ऑप्शन चेंज. दिल्ली, मुंबई, चेन्नई. ऑप्शनमध्ये एक चेंज. म्हणजे इथे बघा, इथे पण आपल्याला थोडंफार कन्फ्यूज होऊ शकते. एखादं आपल्याला लोकेशन माहिती आहे. सर्व ह्याच्यात दिल्ली तर कॉमन आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. एअर क्वालिटी म्हटलं तर दिल्लीचं पोल्युशन सर्वांना माहिती आहे, म्हणून दिल्ली तर येणारच आहे. पण बाकी ऑप्शनमध्ये थोडंफार आपण कन्फ्युजनमध्ये राहू शकतो. इथे मुंबई पण त्यांनी दिली आहे. ऑब्व्हियसली आपण गेस करू शकतो की येस, देअर कॅन बी द केस की मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये राहू शकते. पण बाकी ऑप्शनमध्ये एलिमिनेशनमध्ये थोडंसं डिफिकल्टी जाऊ शकते. नेक्स्ट, इथे पण बघा, हा पण एक सिमिलर पॅटर्नमध्ये दिसून येते की थोडंसं प्राईम मिनिस्टर गेस करण्यामध्ये ऑप्शनमध्ये आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतो. तर हा एक पॅटर्न आपल्याला कन्फ्यूज ऑप्शनवाला दिसून येतो. नंतर आहे एक्झॅक्ट आन्सर. टू द पॉईंट आन्सर माहीत राहायला पाहिजे. एखादी स्टेटमेंट दिलेली आहे आणि आपल्याला टू द पॉईंट आन्सर माहीत राहायला पाहिजे. हा जनरली आपल्याला आर्टिकल्स वगैरे जे आहेत ना, त्याच्यामध्ये दिसून येतो, किंवा ट्रिब्युटरीजवाले जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये वगैरे असे प्रश्न आपल्याला, म्हणजे असे टाईपचे अप्रोच दिसून येतात. त्याचबरोबर इंडायसेस असतात ना, इंडेक्स पर विचारतो. सपोज आपल्याला हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, याच्यामध्ये इंडियाची रँकिंग काय आहे, त्या टाईमचे क्वेश्चनमध्ये पण एक्झॅक्ट आन्सर माहीत राहायला पाहिजे. ठीक आहे. तर असे काही पर्टिक्युलर क्वेश्चन्स आहेत किंवा एक पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट आन्सर माहीत राहायला पाहिजे. ठीक आहे. तर हा एक झाला एक्झॅक्ट आन्सरवाला पॅटर्न. त्याच्यानंतर आहे स्टेटमेंट बेस. त्याच्यामध्ये काय करतात ते, 3 किंवा 4 ऑप्शन देणार स्टेटमेंटचे, आणि आपल्याला ऑप्शनमध्ये पण 3 ते 4 ऑप्शन देणार, ज्याच्यामध्ये आपल्याला गेस करायचं आहे. आता याच्यामध्ये कसं असते बघा, तुम्ही जेव्हा नोटीस करणार, आता बघा कसं करायचं आहे अशा क्वेश्चन्सला अप्रोच करताना. इफ यू आर रीडिंग, एखादा क्वेश्चन वाचत आहे, पहिले ऑप्शन चेक करायचे. आता सपोज तू एखाद्या ऑप्शनमध्ये, इथे सपोज ए बी असं असतं ऑप्शन, तर आपल्याला माहिती आहे ए इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ए इथे सर्व याच्यातही क्लिअर आहे, म्हणून एला वाचण्यासाठी वेळ द्यायचं नाही. ठीक आहे. पण आता बघा, रिअल क्वेश्चनमध्ये इथे ए नाही दिलेला आहे. ठीक आहे. आता काय करायचं, एखादी स्टेटमेंट वाचायची. ही आपल्याला जेव्हा कन्फर्म झालेली आहे, ठीक आहे, इफ आय नो की धिस स्टेटमेंट इज करेक्ट, त्याच्यानंतर ज्या स्टेटमेंटमध्ये नाही आहे तो ऑप्शन तर 100% मी कॅन्सल करून देणार. ठीक आहे. आता मला हे 3 आन्सर शोधायचे आहे. ठीक आहे. तर इथे मला माहीत झालं ए तर करेक्ट आहे. ओके, हे आपलं झालं. मग या 2 मध्ये आपल्याला परत मग रीडिंग करून त्याच हिशोबाने जायचं. ठीक आहे. हे तर एक पॅटर्न झालं. सिमिलरली याच्यामध्ये जायचं, जेव्हा आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ऑप्शनमधला एखादा ऑप्शन जो आहे तो प्रत्येक ऑप्शनमध्ये दिसत आहे. ठीक आहे. जसं सपोज इथं नाही आहे, पण इथे ABCD असतं. तर सपोज आपल्याला माहिती आहे की डी तर ऑप्शन सर्वच ऑप्शनमध्ये आहे, तर आपण याला रीड करण्यासाठी वेळ घालवणार नाही. मग रेस्ट ऑफ द क्वेश्चनकडे बघणार. ठीक आहे. हे एक झालं. पण आता इथे काय दिलेलं आहे, तसं प्रश्न दिलेला नाही आहे. MPSC आता थोडंसं डिफिकल्टी लेवल जो आहे, म्हणजे आपण म्हणतो की क्वेश्चनला डिफिकल्ट करण्यासाठी असा अप्रोच वापरतो. ठीक आहे. तर आपल्याला असं दिसलं नाही. मग काय करायचं, एखादा ऑप्शन वाचायचं की 24 जानेवारीला, अच्छा, XYZला कुठल्या तारखेला काय काय इंट्रोड्यूस केलं होतं. ठीक आहे. तर आपल्याला जेव्हा एखादं ऑप्शन माहिती आहे की ऑप्शन नंबर दिस, नॅशनल अँथम वॉज 100% अडॉप्टेड, तर मग ज्या ऑप्शनमध्ये बी हा नाही आहे तो ऑप्शन कॅन्सल करून घ्यायचा. ठीक आहे. सिमिलर जसं मी इथे सांगितलं, सिमिलरली इथे अप्रोच करायचं आहे. ठीक आहे. हे एक झालं. नंतर टाईप नंबर 6 पण हा एक स्टेटमेंट बेसिस आहे, पण याच्यामध्ये थोडा अप्रोच आपल्याला डिफरंट दिसून येतो. ज्याच्यामध्ये काय देतात त्यांनी, टू द पॉईंट ऑप्शन देतात. ठीक आहे. याच्यामध्ये कसं होतं, थोडंसं इलॅबोरेटिव्ह होतं. ठीक आहे. इथे पण थोडंसं आपल्याला थोडं इलॅबोरेशन म्हणू शकतो. बघा, हा एक क्वेश्चनमध्ये आपण इलॅबोरेशन म्हणा किंवा टू द पॉईंट पण म्हणू शकतो. पण असे बरेचसे प्रश्न इथे जे विचारलेले आहेत, तसे क्वेश्चन तुम्हाला दिसून येतात, ज्याच्यामध्ये आपल्याला टू द पॉईंट स्टेटमेंट दिलेली आहे आणि त्याच्यामधून आपल्याला आन्सर गेस करायचे आहे. MPSC काय करतो, MPSC कधी-कधी 2 ऑप्शन करेक्टवाला देतो. कधी-कधी हे 3 ऑप्शनमध्ये पण कन्फ्यूज करण्यासाठी ठेवून देतो. ठीक आहे. सिमिलर जो अप्रोच आपण या क्वेश्चन्सला केलेला आहे, तसंच आपण इथे करू शकतो. ठीक आहे. तेच आहे, एक्झॅक्ट आन्सर्स आपल्याला थोडं माहिती राहायला पाहिजे. ठीक आहे. ओके. दिस इज ऑल्सो वन डिफरंट टाईप नंबर 8 ऑफ अ स्टेटमेंट बेस. आता याच्यामध्ये काय आहे बघा, MPSCने काय केलेलं आहे, कधी-कधी काय करतो, फक्त एकच ऑप्शन ठेवतो, कोणता करेक्ट आहे की कोणता करेक्ट नाही आहे. ठीक आहे. म्हणजे जे काही ते करेक्ट स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचं आहे. ठीक आहे. आणि वाचताना पण कधी पण लक्षात घ्या, बरोबर प्रश्न वाचायचा. ठीक आहे. काही हायलाइटेड वर्ड्समध्ये आपल्याला लक्ष राहायला पाहिजे. ठीक आहे. हे एक आहे. त्याच्यानंतर इथे बघा, आता आपण एलिमिनेशन करत होतो. मगाशी हे जे पॅटर्न बघितलं आपण, याच्यामध्ये एखादा ऑप्शन, आता आपल्याला माहिती आहे की बी इज अ करेक्ट, तर ज्या ऑप्शनमध्ये बी नाही आहे त्याला आपण कॅन्सल करत होतो. पण आता अशा प्रश्नामध्ये आपल्याला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. पण कारण कारण हे आहे की MPSCने काय केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेलं आहे सिंगल ऑप्शन करेक्टवाला पण. ठीक आहे. तर थोडं कन्फ्युजन इथे आपल्याला दिसून येऊ शकते. तर हे जो पॅटर्न आहे आपल्याला जनरली
पॉलिटीच्या प्रश्नामध्ये दिसून येतो. ठीक आहे, तर हा एक आपल्याला दिसून आलं. ठीक. आता आहे टाईप नंबर 9, ज्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट बेस्ड प्रश्नाचाच हा एक अप्रोच आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 स्टेटमेंट दिलेली आहे आणि त्याला आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, की पहिला स्टेटमेंट करेक्ट आहे का? दुसरा फॉल्स आहे का? ठीक आहे. सिमिलरली याच अप्रोचनी आपल्याला स्टेटमेंट आणि असर्शन बेस पण येतो किंवा स्टेटमेंट आणि रिझनिंग बेस पण अप्रोच दिसून येतो. ठीक आहे. हे रिलेटिव्हली कमी विचारलेले आहेत. ठीक आहे. हे आपल्याला सी-सॅटमध्ये वगैरे दिसून येतात. पण एक तर आहे की हा अप्रोच आपल्याला जनरली दिसून येतो. ठीक आहे. की बोथ स्टेटमेंट आर द करेक्ट और करेक्ट एक्सप्लेनेशन आहे का बी एचं. ठीक आहे. तर असे आपल्याला म्हणतो ना आपण सी-सॅटमध्ये जसे क्वेश्चन दिसून येतात तसा अप्रोच जो आहे जीएस पेपर 1 मध्ये पण ते विचारतात. ठीक आहे. तर हा एक अप्रोचकडे लक्ष द्यायचं. दिस इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट. कधी-कधी काय होते आपल्याला माहिती राहते ही स्टेटमेंट करेक्ट आहे. पण कधी-कधी याचं लिंकेजेस सेकंडसोबत आहे की नाही याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. म्हणून कधी पण असे स्टेटमेंट जेव्हा आपण अप्रोच करतो तर आपण एखादी स्टेटमेंट जेव्हा वाचतो तर त्याला आता जसं दिलेलं आहे. इथे काय म्हटलंय करेक्ट एक्सप्लेनेशन आहे का? बी इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ अ ए. तर आपण बिकॉज हा शब्द वगैरे वापरून याला आन्सर करायचं. बघा जसं की 35% सोलर एनर्जी इज नॉट युजफुल फॉर हीटिंग द अर्थ एनर्जी अँड द हीट इज कॉल्ड एज अ अल्बिडो ऑफ अ अर्थ सर्फेस. ओके. वाय? बिकॉज थ्रू द शॉर्ट वेव्ह स्कॅटरिंग अँड अ रिफ्लेक्शन प्रोसेस ऑफ अन एअर XYZ असं वाचायचा प्रयत्न करा. ठीक आहे. म्हणजे हा एक्सप्लेनेशन आहे की नाही बिकॉज देअर फोर असे वर्डला जॉईनिंग करून तुम्ही जर आन्सर जज करायचा प्रयत्न केला तर ते प्रॉपरली आन्सर म्हणजे आपण करेक्ट आन्सरकडे जाऊ शकतो. ठीक आहे. तर थोडंसं जे आपण म्हणतो ना कीवर्ड कनेक्टिंग वर्डला वापर करून थोडंसं अशा प्रश्नाकडे अप्रोच करायला पाहिजे. ठीक आहे. तर आता क्वेश्चन नंबर 10चं बघा. करेक्ट अँड इनकरेक्ट स्टेटमेंट. एम-पी-एस-सी काय करतो, पहिले काय करायचं करेक्ट किंवा इनकरेक्ट आता पण कधी-कधी काय-काय प्रश्नामध्ये दिसून येतो, की ते बोल्ड करतात. स्टेटमेंट कोणती करेक्ट आहे किंवा कोणती इनकरेक्ट आहे त्याला ते बोल्ड करतात. पण रिसेंट टाईममध्ये आपल्याला थोडंसं त्यांनी कन्फ्यूज करण्यासाठी किंवा एक लेव्हल वाढवण्यासाठी ते आता बोल्ड करणं थोडंसं अव्हॉइड पण करतात. जसं की इथे बघू शकता. हे पण पी-वाय-क्यूचेच प्रश्न आहेत. इथे त्यांनी बोल्ड नाही केलेलं आहे. इथं आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट सांगायची आहे, पण इथे बोल्ड केलेलं नाहीये. म्हणून वाचताना नेहमी करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंटला अंडरलाईन किंवा सर्कल करून घ्यायचं म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट माहीत राहते की आपल्याला करेक्ट स्टेटमेंट आयडेंटिफाय करायची आहे किंवा इनकरेक्ट स्टेटमेंट. सिमिलरली परत एक आपल्याला अप्रोच दिसून येतो याच्यामध्येच की इथं स्टेटमेंट ॲड करताना त्यांनी इनकरेक्ट हा पण शब्द वापरतात. म्हणजे इथं आपल्याला करेक्ट सांगायचे आणि हे दोन्ही करेक्ट स्टेटमेंट इनकरेक्ट आहेत. तर कधी-कधी मुलांना करेक्ट इनकरेक्ट वाचताना थोडं कन्फ्युजन होऊ शकतो. ठीक आहे. बरोबर स्टेटमेंट सांगायची आहे, पण इथले दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. हे बरोबर आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. तर असं पण राहू शकते. म्हणून थोडंसं बरोबर प्रश्नाला वाचायचं आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. नेक्स्ट आता हे इनकरेक्ट करेक्ट तर डायरेक्टली ते मेन्शन करायचे. पण परत लेव्हल वाढवण्यासाठी आता ते काय करायला लागले, नॉट करेक्ट अशा टाईपचे पण प्रश्न विचारायला लागले. इथे पण आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंटच फाइंड करायचं आहे. हाउएव्हर त्यांनी इथे विचारताना अप्रोच थोडा डिफरंट केलेला आहे. हा 2025चाच पी-वाय-क्यू आहे. तर हा एक पॅटर्न थोडासा आपल्याला नवीन आयडेंटिफाय झालेला आहे. नंतर सिमिलरली इथे पण जसं मी सांगितलं हे पण एक स्टेटमेंट अप्रोचनी पण त्यांनी अप्रोच केलेलं आहे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट आणि हे इनकरेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. तर वाचताना थोडंसं आपल्याला लक्ष राहायला पाहिजे. ओके. नंतर 11 टाइप नंबर 11 याच्यामध्ये आपल्याला क्रोनॉलॉजी सांगायची आहे. जसं की इथे डिसेंडिंग ऑर्डर राहायचं आहे, असेंडिंग ऑर्डर पण राहू शकते. इथं सर्व स्टेटमेंट करेक्ट आहे. फक्त आपल्याला ऑर्डर बरोबर सांगायचं आहे. ठीक आहे. तर कन्फ्यूज करण्यासाठी ते कधी-कधी ऑर्डरमध्ये शफल करू शकतात. काही पॅटर्न सेम राहू शकतात. काही पॅटर्नमध्ये डिफिकल्टी देण्यासाठी आपण म्हणू शकतो ना, की शफल करतात. जनरली शफलिंग हा जो आहे ऑप्शनमध्ये करण्याचं मेजर आपण म्हणू शकतो मेजर आपण बघतो. बघा कसं क्वेश्चन काढताना नेहमी असं असते मुलांना कन्फ्यूज करायचं आहे. तर त्याने काय करणार ऑप्शनला शफल करणार. ठीक आहे. तर शफलिंगवाला एक पॅटर्न लक्षात ठेवायचा क्रोनॉलॉजी बेसवर. त्याचबरोबर इथे पण आपल्याला एक क्रोनॉलॉजी सांगायची आहे. ठीक आहे. ॲक्चुअली हा प्रश्न पिरियॉडिक टेबलचा आहे, पण इथं आपण थोडं क्रोनॉलॉजीचा एक ऑर्डर विचारलेला आहे असं सांगू शकतो. त्याचबरोबर हिस्ट्रीमध्ये एखाद्या किंगचं वगैरे ऑर्डर ठीक आहे ते विचारू शकतात. हा एक थोडंसं क्रोनॉलॉजी बेस अप्रोच दिसून येतो. त्याचबरोबर राईट बँक टू लेफ्ट बँक ट्रिब्युटरी सांगताना नॉर्थ टू साऊथ हा क्रोनॉलॉजी पण आपल्याला विचारू शकतात किंवा एक मॅप बेस प्रश्न जेव्हा राहतात तेव्हा पण आपल्याला एक क्रोनॉलॉजी विचारू शकतात. बघा नेहमी एम-पी-एस-सी आतापर्यंत विचारले नाही आहेत काही प्रश्न, पण काही-काही विचारू शकतात. कारण की यू-पी-एस-सी विचारतो नॉर्थ टू साऊथ सांगा. तर एम-पी-एस-सी पण अप्रोच करू शकतो. याच्याबद्दल मला जस्ट क्लॅरिटी द्यायची होती या लास्टच्या 2-3 पॉईंट समजवताना. ठीक आहे. टाइप नंबर 12 मॅप बेस्ड क्वेश्चन. मॅप बेस्ड क्वेश्चन ना आधी यायचे 2014, 15, 16 मध्ये वगैरे आपल्याला जनरली दिसून यायचे. पण आता आपल्याला रिलेटिव्हली असे थोडे कमी दिसून येतात. आता हा क्वेश्चन तुम्ही क्रोनॉलॉजीमध्ये पण ॲड करू शकता. इथे पण आपल्याला क्रोनॉलॉजी आणि मॅप दोघांचा मिक्स कॉम्बिनेशन आहे. रिलेटिव्हली आता कमी झालेले आहेत, पण काय माहीत एम-पी-एस-सी 26 मध्ये विचारू पण शकतो.
ठीक आहे. नंतर आहे स्टेटमेंटचे पर्सनॅलिटी. दॅट इज बघा टाइप्स 13 मध्ये आपण बघू. आता एमपीएससी काय करतो, पहिले काय करायचं, पहिले पण जनरली असे दिसून यायचे. पण एक पॅटर्न आहे की सोशल रिफॉर्मर हा नेहमी त्यांचा फेव्हरेट एक म्हणू शकतो फेव्हरेट एरिया राहिलेला आहे. त्याच्यामध्ये ते काय करायचे, कुठून ना कुठून पर्सनॅलिटीवर प्रश्न विचारायचे आहेत. पण रिसेंट टाईममध्ये हा अप्रोच त्यांना मेजरली दिसून येतो, ज्याच्यामध्ये 4-5 स्टेटमेंट द्यायचे त्यांनी आणि एखादा जो कोणता पर्सनॅलिटी आहे त्याला आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. सिमिलरली तेच आहे, स्टेटमेंट दिलेली आहे आणि आपल्याला पर्सनॅलिटी आयडेंटिफाय करायची आहे. हा अप्रोच आता आपल्याला जनरली दिसून येते. पहिले काय करायचे, थोडा अप्रोच पर्सनॅलिटी विचारण्यामध्ये थोडा डिफरंट राहत होता. पण आता पहिले काय करायचे, एखादी पर्सनॅलिटी दिली आहे, सपोज महात्मा गांधी दिलेले आहेत, ठीक आहे, त्यांनी कुठलं कुठलं काम केलं त्याच्या रिगार्डिंग स्टेटमेंट राहायची. आता इथे हा जो पॅटर्न आहे याला जस्ट त्यांनी शफल केलेला आहे. ठीक आहे, तर हा एक थोडासा अप्रोच आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये तेच आहे, कसं करायचं बघा. जेव्हा तुम्हाला एखादं स्टेटमेंट माहिती आहे, सपोज ही इज अ ऑथर ऑफ अ पुणे, हा कॉमन आहे, याच्याने आपण काही जज करू शकत नाही. ही वॉज अ सपोर्टर ऑफ हिंदुइझम फ्रॉम पुणे, याच्याने पण आपण सपोर्ट म्हणजे एक्झॅक्ट गेस करू शकत नाही. पण आता ही स्टेटमेंट आहे, जसं इन 1945 ही बिकम द प्रेसिडेंट ऑफ अ फंक्शन अरेंज टू सेलिब्रेट आंबेडकर जयंती. हा थोडा स्पेसिफिक क्वेश्चन आहे, म्हणजे हा स्पेसिफिक पॉईंट आहे, एखाद्याच पर्सननी केलेलं असू शकते. ठीक आहे, ही यूज टू गो टू कॉलोनाइज अनटचेबिलिटी अँड टीच देम. ठीक आहे, हा पण थोडासा जनरलाइजच आहे. या सर्व 3 स्टेटमेंट ए, बी आणि डी मधला हे तिन्ही स्टेटमेंट जनरलाइज आहे, पण हा थोडासा स्पेसिफिक आहे. या स्पेसिफिक पॉईंटने आपण थोडा आन्सर जज करू शकतो. त्याचबरोबर इथे जसं दिलंय, कॉन्कर द लँड अप टू गंगाज. ठीक आहे, लँड अप टू गंगाज म्हटलेलं आहे, तर आपल्याला माहित राहायला पाहिजे सर्व साऊथची किंगडम्स माहित राहायला पाहिजे. आता इथे चौघेही साऊथचे आहेत, म्हणून कसं असते, जर तुम्ही माझा हा वाला एक अपलोड करेल मी व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी सांगितलं की कुठल्या एरिया ऑफ फोकसवर आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार की दिस आर द सर्टन एरियाज ज्याच्यावरून ते प्रश्न विचारतात. ठीक आहे, तर ते एरियाजवर थोडं रिलेटिव्हली फोकस करा आणि त्याला अप्रोच करण्यामध्ये, म्हणजे आपल्याला हे प्रश्न अप्रोच करण्यामध्ये थोडंसं ईज होऊन जाणार. ठीक आहे, इफ यू कम्पॅरेटिव्हली काही एरियाजला जास्त फोकस केलं तर. ठीक आहे, नंतर टाईप नंबर 49 न्यूमेरिकल बेस. जनरली सायन्सचे ते न्यूमेरिकल विचारतात आणि हे काही अप्रोच दिलेलं आहे. पहिले ते स्टेटमेंट बेस पण राहायचे, आता ते मॅप बेस पण विचारू शकतात किंवा एक आपण म्हणू शकतो फिगर बेस पण विचारू शकतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे जवळपास 14 प्रश्न आपण आयडेंटिफाय केले. ठीक आहे, परत काही राहू शकतात, काही मिस झाले पण राहू शकतात, पण मोस्टली हे मेजर 14 पॅटर्न आपल्याला दिसून आलेले आहेत. ठीक आहे, परत तुम्हाला काही व्हिडिओ हवा असेल रिसेंट या 10 दिवसामध्ये, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल पण सांगू शकता. बुक ज्यांना घ्यायची असेल लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, ते ऑर्डर करू शकतात. त्याचबरोबर PYQ तर लास्ट दिवसामध्ये करायचंच आहे. त्याचबरोबर करंट अफेअरचा व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे. जवळपास 800 प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत. 800 प्लसच प्रश्न आहेत. तो एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये बरेचसे तुमचे करंट अफेअर पण कव्हर होऊन जाणार. अँड ऑल द बेस्ट. थँक यू.